सुकलंय तर बांधावं म्हणलं इकडं नाही का. तिला बी करमत नाही. ती तिसरी शेळी देऊन टाकली ना आपण. आमच्या चुलत्याची शेळी होती, त्यांना पाहिजे होती माघारी, म्हणलं देऊन टाका. ह्याच्यात मका बिका बनवून ठेवली. मकाचं डायरेक्ट कुट्टी केली, पण ती बी साधाळली. आता कोंबडी बसली अंड्याला. या बघा चुलीवरच्या चपात्या आहेत आणि इकडं बघा बुटांचं हालत कसं झाल्यात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. गुड मॉर्निंग, शिव सकाळ, जय शिवराजे, शंभूराजे. काय नाही, आता माझ्या चेहऱ्याहून नका जाऊ, लय अवघड झालंय पावसात. बघा शेळ्या कशा भिजल्या. तिकडं वहिनींचा स्वयंपाक चाललाय, चुलीवरच्या चपात्या आहेत आणि इकडं बघा बुटांचं हालत कसं झाल्यात. कोंबड्यांचं कुत्र्यांचं ना अवघड झालं. पाऊसच उघडा नाही, आता उघडलाय. हे बघा मागच्या साईडला वातावरण, पुढं कसलं बेकार कंडिशन झाली. नुसतं या रोडने तर पार कल्याण झाले. आता आहे ना पावसात स्वयंपाक झालाय. इकडं मागच्या साईडला पण पाणी बिणी कसलं झालंय. आणि अशा याच्यात आहे ना लय मच्छर बिच्छर होत्यात. वातावरण भारी दिसतंय पण खाली बिकट परिस्थिती. आता असल्या याच्यात मच्छर राहतात. आपल्या कोंबड्या बी आहे बघा, दिसली कोंबडी ओलं झालं. हे तुम्हाला दाखवायचा आजचा विषय म्हणजे लय बेकार परिस्थिती. इकडं पाणी साचलंय. बरं झालं ना आपण इथं मुरुम टाकून घेतला, नाही तर अवघड झालं असतं. पाला ठेवला होता झाकून. इथं मध्ये कुत्र्यांनी हे पाडले, ओलं पाडले. ते बघा पाणी साचते. हा बांधतो, 5 मिनिटं पाणी उघडलाय काय बाहेर बांधू लगेच. हे बघा शेळ्यांनी तर कोंबड्यांनी कसं लेंड्यांचं कल्याण केलंय. इकडं बघा कसलं उगलंय गावातन फिवातन. वातावरण कसं झालं इकडं पावसाचं. ही मारून घेतलं म्हणून बरं झालं, नाही तर अवघड झालं असतं नाही का. इकडं बेकार परिस्थिती चालली. पाणी साचत होतं म्हणून मुरुम बिरुम टाकून घेतला आपण. आणि इकडच्या साईडला पण मला असं झाली सर्दी. हे रोड तर कसा झालाय, गाड्या घसरायला लागल्या त्या रोडने. पण गावात बिवात झालंय सगळं खायला प्यायला मस्तपैकी. पुरीने होडी बनवल्यात. हे बघा होड्या, मासे पकडून होड्या पॅक झाल्या. कशा झाल्या होड्या, रोडच्या पाण्यात होड्या आहेत. इकडं पण आहे बघा, अजून तिकडं प्रोसेस चालू आहे. काळून बाळू बघा आमची गँग कशी बसली. हे बघा इकडं प्रोसेस चालू आहे होड्या बनवायची. पोरांनो काय करता? बोट बनवता? हा, पाहुण्याला जेवाय बोल. तुला नको दाखव, तुला दाखवणार म्हणते. हे बघा मित्रांनो चुलीवरचा असू दे. काय आता रानातलीच माणसं आहेत आपण. मित्रांनो हे बघा आमची शेळी पण पान बिन खाती. बघा पान नाही खात, रवत करायला लागली. काय नाही तुम्हाला वातावरण दाखवतो तो. चला तिकडं जाऊ. आपलं हे वलन फिलन कसं आहे पावसाचं लय अवघड. सगळा चिखल झाला या रानाला. पाऊस पाणी एकदम बिकट परिस्थिती चालली. आणि लिंब तोडला होता आपण मध्ये, येऊ लिंब परत फुटला. आणि ही ना गुलछडीचं रोप आहे बघा. ही ना गुलछडी झाली मोठी. इथं एक लावली, इथं एक लावलेली आहे बघा. हे बघा इथं एक आहे आणि इथं एक उगली ही वाली. आणि हे चापा असं तुटलं होतं आणि लावलं. या साईडला आपण शेती केलेली नाही का, कोथमीर बिथमीर लावाय या साईडला इकडं. तर त्यातलं काय उगलंय आता, हे बाबळीने उगल्यात. बघा कोथमीर आहे इथं आणि इकडं काय नाही आता बाकीचं. आणि इथं आलंय थोडंसं हे बघा. तर नंतर दाखवीन तुम्हाला. हे बघा आलं. तिथं आंबा तर राहिलाय, लय चिखल झालाय. आणि बेट घराच्या माग पण लय परिस्थिती बिकट झाली. हे बघा कसं झालंय वातावरण. मस्तपैकी वातावरण झालंय आपल्याकडं. पाऊस थोडासा उघडलाय म्हणून व्हिडिओ काढाय वेळ वाटला. परत म्हणताना की तुम्ही व्हिडिओ काढलं नाही काय नाही. 12 महिने कशी दिसते नाही का एरिया. तर काय नाही, तुमच्यापर्यंत व्हिडिओ लय दिवस झाला आला नाही. आणि का आला नाही त्याचं कारण सांगायचं होतं की
पाऊस एवढा चालू आहे की बाहेर निघायलाच वेळ भेटाना आणि घरातून कुठून व्हिडिओ टाकता. आपण एक तर गावाकडचे व्हिडिओ टाकतो काय नाही, आणि मग पाऊस पाणी वातावरण असे तर मग म्हणलं जरा थांबावं नाही का. लय मस्त वाटायला लागले. बरं झालं आता थोडं ऊन पडलंय, पण थोडं निवांत वाटलं अजून फरक पडन. या साईडला कसं मस्तपैकी आता ऊस बांधून बिंदून झालाय बघा. ऊस बांधून झालाय, काहीच विषय नाही. आणि मस्तपैकी आता वातावरण झालंय आपल्या इकडं. तुमच्या इकडं पाऊस पडायला सुरुवात झाली का नाही कमेंट करून सांगा. गवता बांधल्या शेळ्या, बघू आता काय. हे बघा भुईमुगाचा पाला बिला खराब झाला सगळा. काल टणटणी आणली होती खायला, नाही खाल्ली. जरा उन्हाचं थोडं सुकलंय तर बांधावं म्हणलं इकडं नाही का. तिला बी करमत नाही. ती तिसरी शेळी देऊन टाकली ना आपण. आमच्या चुलत्याची शेळी होती, त्यांना पाहिजे होती माघारी, म्हणलं देऊन टाका. काय प्रॉब्लेम झाला काय माहिती, काय म्हणली देऊन टाका, तर चला म्हणलं देऊन टाकू. आता हे बघा असं दररोज काय ना काहीतरी कुटाणं चालू राहतात. ह्याच्यात मका बिका बनवून ठेवली, मकाचं डायरेक्ट कुट्टी केली, पण ती बी साधळली. आता कोंबडी बसली अंड्याला, या बघा कशी कोंबडी अंड्याला बसली निवांतपैकी. आणि थोडक्यातच घेतलंय, काय जास्त वेळ घेण्यापेक्षा आपण दाखवलं की पावसामुळे इकडं वातावरण कसं झालंय काय झालंय. काळजी घ्या, पावसा पाण्याचं लय फिरू नका. मला तर रातचं 1ला आणि 1:30 यायला लागत नाही का, लय अवघड आहे. चला व्हिडिओ कसा झाला कमेंट करा, आणि सगळ्यात महत्त्वाची तुमची काळजी घ्या. कपडे वाळानच येतं, त्याचं टेन्शन आलंय. चलो.